जय शिवराय मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायणगावजवळील नारायणगड या किल्ल्यावर आलेलो आहोत। गडाच्या पायथ्याला असलेल्या कमानीमधून आत प्रवेश करताच समोर आपल्याला नारायणी देवीचे अतिशय सुंदर आणि टुमदार असे मंदिर दिसते। या मंदिरामध्ये नारायणी देवीची मूर्ती स्थापित केलेली आहे। मंदिराच्या शेजारूनच या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे। अगदी सुरुवातीपासूनच पायऱ्यांचे बांधकाम केल्यामुळे चढण्यासाठी रस्ता अतिशय सोपा झालेला आहे। या किल्ल्याची निर्मिती प्राचीन काळातील सातवाहनकालीन असण्याची शक्यता आहे, कारण येथे जुनी पाण्याची टाकी आढळतात। मात्र पेशवे काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व आले। बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला। मुघल, मराठे आणि नंतर इंग्रज यांच्यात या किल्ल्यावर अधिपत्य मिळवण्यासाठी संघर्ष झाला। 1818 मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि येथील तटबंदीचे नुकसान केले। इथून पुढे आता खडकात कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला दिसायला लागतात। या इथे आल्यानंतर दोन रस्ते फुटतात, एक किल्ल्यावर जाण्यासाठी आणि एक या बाजूला। इकडे एक गुहा आहे, तिकडे पहिलं जाऊन येऊया। या ठिकाणी इसवी सन 18 मध्ये महानुभाव पंथाच्या मनुबाई अंकुळणेकर यांनी तपश्चर्या केल्याचा उल्लेख आढळतो। गुहेपासून आल्यानंतर पुन्हा एकदा आपण किल्ल्याच्या रस्त्याने चालायला सुरुवात करतो। किल्ल्याच्या डाव्या बाजूला खोडद गाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आपल्या दृष्टिक्षेपात येतो। किल्ल्याची ही जी तटबंदी आहे ही बाळाजी विश्वनाथ यांच्या काळामध्ये बांधली गेलेली आहे। किल्ल्यावर चढून आल्यानंतर लगेचच डाव्या बाजूला एक रस्ता खाली येतो। इथे पाण्याचं एक मोठं टाका आहे। मला वाटतं एक खांबी नाही, त्याच्यापेक्षा जास्त आतमध्ये कोरलेलं आहे बरंचसं। हे पाण्याचं टाका या ठिकाणी आहे। या पाण्याच्या टाक्यापासून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला आणखी एक छोटेसे पाण्याचे टाके आहे, मात्र यामध्ये पाणी नाही। इथून उजवीकडे थोडेसे पुढे गेल्यानंतर किल्ल्यावरील वाड्याचे अवशेष आपल्याला दिसायला सुरुवात होतात। बाजूलाच गणेश पट्टी दिसते। सर्वसाधारणपणे दरवाजावर अशी पट्टी केलेली असते, ती खाली पडलेली आहे आणि एका बाजूला ठेवण्यात आलेली आहे। इथेच बाजूला एक बुरुज आणि खाली पडलेली दोन शरभ शिल्पे दिसतात। सर्वसाधारणपणे छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यांवर प्रत्येक दरवाजावर अशी शिल्पे आपल्याला आढळतात। किल्ल्याची कमान ढासळलेल्या अवस्थेत आहे। इथून पुढे गेल्यानंतर आणखी एक चौथर आहे, याच्यावर थोडंसं वेगळ्या आकाराची एक दगडी प्रतिकृती आहे। ती कशाची आहे ते मात्र समजत नाही। इथून आपण किल्ल्याच्या माथ्याकडे जायला सुरुवात करतो। पलीकडच्या बाजूला नारायणगाव आणि आजूबाजूचा परिसर दिसतो। माथ्याकडे जात असतानाच आपल्याला हस्तदेवीचे सुंदर मंदिर दिसते। अगदी माथ्यावर हे मंदिर आहे। गडाला 2 माथे आहेत, त्यापैकी एका माथ्यावर हे मंदिर आहे।
आता आपण किल्ल्यावरील दुसऱ्या शिखराच्या बाजूला निघालेलो आहोत. इथे आल्यानंतर सुद्धा इथे काही वाड्याचे अवशेष दिसतात. इथून पुढे गेल्यानंतर या ठिकाणी एक समाधी वजा वास्तू दिसते. या ठिकाणी पादुका आहेत, परंतु या कोणाच्या आहेत हे मात्र समजण्यास काही मदत होत नाही. इथून डाव्या बाजूला थोडे पुढे गेल्यानंतर नारायण टाके नावाचे एक खूप मोठे पाण्याचे टाके आपल्याला दिसते. एवढ्या उन्हाळ्यातही या टाक्यामध्ये भरपूर पाणी आहे. नारायण टाक्याच्या दुसऱ्या बाजूला किल्ल्याच्या दुसऱ्या बगलेला किल्ल्यावर काही साखळी टाकी आहेत, ज्याला 7 टाके असेही म्हणतात. यामध्ये सुद्धा भरपूर पाणी आहे. किल्ला म्हटलं की पाणी हवंच, आणि त्या दृष्टीने या किल्ल्यावर देखील पाण्याची सोय केलेली आपल्याला दिसून येते. इथून किल्ल्याच्या डाव्या बगलेने किल्ला उतरायला सुरुवात केल्यानंतर आणखी एक मोठे पाण्याचे टाके दिसते. या टाक्यामध्ये उतरण्यासाठी दगडामध्ये कोरलेल्या काही पायऱ्या सुद्धा आहेत. नारायणगावपासून अगदी जवळ असलेला हा भुईकोट वजा किल्ला सर्वांनी एकदा तरी पाहायलाच हवा.